ज्याच्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद करतो. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की मी एका वर्षात कितीतरी मुलं भरती करतो किंवा माझ्या 2 ठिकाणी किंवा 4 ठिकाणी ब्रांच आहेत, माझ्या 4 ठिकाणी ब्रांच आहेत, पण या सिस्टम सारखं सिस्टम माझ्या एकही ब्रांचला नाही. जेवढं कौतुक करा तेवढं कमी. जी त्यांनी सिस्टम ठेवलेली आहे, जेवणाची असो, राहण्याची असो, खाण्याची असो किंवा तुमचं सिलेबस असो, ते खरोखर माझ्या 4 ब्रांच आहेत, पण तिथे एकाही ब्रांचला तशी व्यवस्था नाही. त्यांची तळमळ, आता इथं यायच्या अगोदर आम्ही ऑफिसमध्ये बसलो, आम्ही चर्चा केली, तर त्यांची मुलासाठी जी तळमळ बघितली ही माझ्या 4 ब्रांच पैकी एकाही शिक्षकाची नाही. त्याच्यामधून तुम्ही समजून घ्या की तुमच्या भरती होण्यासाठी जो मोलाचा वाटा आहे हा तर तुमचा आहेच, पण तुमच्यापेक्षाही सरांचा जास्त वाटा. त्यासाठी सरांचा एकदा माझ्याकडून असं नाहीये की महाराष्ट्रामध्ये अकॅडमी नाही किंवा महाराष्ट्रामध्ये मी कुठे गेलेलो नाही असातला भाग नाही. माझी सांगलीला ब्रांच आहे, नाशिकला ब्रांच आहे, मुंबईला ब्रांच आहे आणि वाशिमला ब्रांच आहे. पण खरोखर या ब्रांच सारखं मुलांबद्दल आदर असो किंवा मुलं भरती होण्यासाठी तळमळ असो ते खरोखर खूप कमी ठिकाणी भेटतो बघण्यासाठी. सरांनी बोलता बोललं तुमची फी भरा आणि तिथं तुमचा आमचा विषय नाही, पण ही तळमळ त्यांनी मला दाखवली की सर माझे सगळेच मुलं यावेळेस 100% भरती होणार. हे आश्वासन कोण देते माहिती तुम्हाला? ज्या वेळेस त्या शिक्षकाला स्वतःवर भरोसा असतो किंवा विश्वास असतो की मी काहीतरी करू शकतो आणि मी मुलांना काहीतरी देऊ शकतो, तोच व्यक्ती बोलू शकतो. माझं ज्या पद्धतीने टार्गेट आहे की मी एका वर्षामध्ये कमीत कमी 800 ते 900 मुलं मला भरती करायचेच आहेत. मग याच्यासाठी मी जीवाचा रान करतो, दिवस रात्र करतो 4 ठिकाणी. मग कधी मुंबईला दौरा, कधी नाशिकला, कधी सांगलीला. माझ्या डोक्यात एकच फोकस की माझे मुलं कुठेतरी भरती झाले पाहिजे. तसंच सरांचं मला या भेटल्यानंतर बोलल्यानंतर सरांचं बोलण्यातून निर्देशनाला आलं की बाबा सरांना डोक्यात त्यांच्या असं चाललंय की जेवढे इथं मुलं त्यांचे उपस्थित आहेत तेवढे मुलं त्यांना भरती करायचेच. मग तो मुलगा असो की मुलगी असो, तुम्ही सगळे भरती होण्याचं स्वप्न घेऊन आलेले आहे. सगळ्यांनाच वाटते भरती व्हावं, बरोबर? मग ज्या वेळेस भरती निघल्यानंतर 1000 जागेसाठी जर 10 लाख फॉर्म येत असतील तर एका जागेसाठी किती लोक आले, ते किती मुलं आले? 10 लाख भागिले 1000 किती होऊ शकतात? किती मुलं आले ते? सरासरी 1000 मुलं की 1100 मुलं? किती मुलं आले? मग एका जागेसाठी जर एका 100 प्रमाणे येत असेल तर तुम्हाला किती लोकांना मागे टाकायचे? 99 मुलं. मग ज्या वेळेस 99 मुलं जर मागे टाकायचं असेल तर त्या 99 मुलाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी करावं लागतं. फॉर्म भरणं सगळेच करतात, 12वी पास सगळेच असतात, 165 सेमी उंची सगळ्यांचीच असते. भरतीला यायचं म्हणल्यावरती नॉर्मल कॅटेगरी तिथं बसावं लागेल ना. जो एक ग्राउंड तुम्ही करताय 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक, हे तेही मुलं करतात. मुलींसाठी सेम अभ्यास. तुम्ही जे पुस्तक वाचता तेच पुस्तक वाचत असतील. पण तुम्हाला जर या 99 मुलांना मागे टाकायचं असेल तर तुम्हाला काहीतरी त्यांच्या वेगळं करावं लागतं. वेगळं म्हणजे असं होऊ शकते का ते जर 8 तास अभ्यास करतात तुम्ही 16 तास करा, अशातला प्रकार आहे का? नाही. ते जर 8 तास अभ्यास करतात तर तुम्ही 1 तास वाढवा, 9 तास करा. बाकी या क्लासच्या किंवा अकॅडमीचा विषय सांगतो. सिलेबस बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी सारखा शिकवतो. आमच्या इथेही तो शिकवला जातो, इथेही तो शिकवला जाते. पण महात्मा गांधीचा जन्म जर 2 ऑक्टोबर झालाय हे इथं शिकवलं जाईल, आमच्या इथेही तो शिकवला जाईल. पण ती 2 ऑक्टोबर तारीख तुमच्या लक्षात कशी राहील हे त्या सरांवर डिपेंड असते. मग ते माझे शिक्षक असो किंवा तुमचे शिक्षक असो. बरोबर आहे चुकीचं आहे? प्रश्न तेच येणार, मेथड तेच असणार, गणित तेच असणार, लसावी मसावी जो तुम्हाला शिकवला जाईल तो बॉलर महाराष्ट्रात बॉलर भारतात त्याच पद्धतीने शिकवला जाते. पण तुम्हाला समजते किती आणि तुमच्या लक्षात किती राहते आणि सरांची तळमळ किती आहे हे त्याच्यावर डिपेंड असते. मराठी व्याकरण असो, बुद्धिमत्ता असो,
किंवा अदर जे विषय येतात ते सगळे विषय असतात. हे लक्षात ठेवण्याची मेथड आणि शिकवण्याची तळमळ पाहिजे. नाहीतर 40 मिनिटाचं लेक्चर 40 मिनिटाच्या वर 1 मिनिटही तुम्हाला शिक्षक बोलत नाही. याला अर्थ आहे का? जर तो तुमचा चॅप्टरच पूर्ण झाला नाही, तो धडाच तुमचा पूर्ण झाला नाही, तो तिथं सोडून जाणारेही शिक्षक लोक आहेत. माझ्या 2-3 ठिकाणी ब्रांच मध्ये असे की 45 मिनिटाचा टायमिंग आहे, 46 मिनिटं घेत नाहीत. तर तुमचं भाग्य असं समजा की तुम्हाला निवासी लोक भेटलेले आहेत, निवासी तुमची राहण्याची व्यवस्था आहे. जो विषय समजला नाही तो 8 वाजता जर लेक्चर चालू झालं तर सरांनी सांगितल्या पद्धतीने 12 1 वाजे लोक लेक्चर घेतले तुमचे किंवा अगोदरच्या बॅचचे घेतले असते. भरत्या भरपूर आहेत, सरकारी जागा भरपूर आहेत. असं समजू नका की नोकऱ्या निघत नाही. तुमची करण्याची जिद्द पाहिजे आणि सरांची करून घेण्याची जिद्द पाहिजे. नोकरी लागणं काही अवघड नाहीये. सर्वात सोपा जर कुठली सध्या बिझनेस असेल किंवा नोकरी असेल तर ही स्पर्धा परीक्षा. आपण त्याला हाताने अवघड करतो, आपण करतोय किंवा बाकीचे जे मुलं असतील ते हाताने अवघड करतात त्याला, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा करतात. जर एखादा म्हणतो की बाबा मी 4 वर्ष स्पर्धा परीक्षा केली मला अपयश आलं, तू 4 वर्ष स्पर्धा परीक्षा नाही केली, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी केलं. तर तुम्हाला जे व्यतिरिक्त शब्द आहे हे टाळायचा आहे. फक्त स्पर्धा परीक्षा करा. 6 महिने ते 1 वर्ष भरपूर झालं. मोठ्यात मोठी पोस्ट काढायची असली तर तुम्ही म्हणत असाल काही मुलं सर 19व्या वर्षी भरती झाले, 20व्या वर्षी भरती झाले आणि पहिल्याच भरती झाले आहेत ना. अनुभव येतात भरून दिसले तुम्हाला, तुमच्याच नातेवाईक असतील, मित्र असतील की ते पहिल्याच भरती झाले. पण मित्र हो, नशीब नाही किंवा कुठली दैव शक्ती नाहीये. तुमच्या मुलाची लायकी नसताना, क्वालिटी नसताना तो भरती केलाय, अशा प्रकार कुठला नाही. तुम्हाला करावं लागेल मेहनत. त्याची जी मेहनत आहे ती फक्त तुम्हाला दिसली नाही, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येते की याचा नशिबाने हा भरती झाला. त्याच्यामुळे नशीब वगैरे काही नसते, तुमची मेहनत एक मेहनतच. पोलीस भरतीला फक्त 3 इव्हेंट आहेत आणि पोलीस भरतीचा सिलेबस ठरवलेला आहे. पुस्तकाच्या व्यतिरिक्त काही येईल याच्यातला भाग नाही. लक्षात आलं का तुमच्या? जसं TCS किंवा IBPS ने ऑनलाईन परीक्षा घेतात, याच्यात परीक्षेमध्ये काय विचारतील हे कोणालाच माहित नसते. पण तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीला ठराविक अभ्यासक्रम आहे, त्याच्यात तुम्हाला सविस्तर चॅप्टर क्लिअर झालेले आहे की या प्रश्नावर किंवा या चॅप्टरवर प्रश्न येतो म्हणजे येतो. मराठी व्याकरण मधला प्रयोग याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. मग तुम्हाला शिकवलेलं एखादं जर असेल, उदाहरण वेगळं दिलं असेल पण मेथड तर दिली आहे ना, कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं हे तर शिकवलंय ना. मग प्रश्न कुठला येऊ, एक्झाम्पल कुठलं येऊ, ते सोडवता आलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा टायमिंग द्या, प्रत्येक गोष्टीला टाइम द्या. इथं आले तर काहीतरी घेऊन जा, नाहीतर तुमच्यासारखे कितीतरी मुलं येतील, कितीतरी मुलं जातील. आता येताना आम्ही बघितलं काही भिंतीवरती फोटो लागलेले आहेत मुलांचे, भरती झालेले आहेत. तर तसे फोटो सोडून जा, तुमची छाप सोडून जा कुठेतरी. काम सगळेच लोक करतायत, पैसे सगळेच लोक कमवतायत. नाक्यावरचा काम करणाराही आज 1000 रुपये 1500 रुपये घेतो, लक्षात घ्या. आणि सरासरी जर ग्रुप डी ची पोस्ट असली तर त्याला 700-800 रुपये दिवसाच्या सॅलरीनुसार त्याला 21-22 हजार रुपये पेमेंट मिळते. पण तो झाला सरकारी नोकर आणि हे नाक्यावरचा झाला तुमचा गधा मजुरी. तुम्हाला ती करायची का आयशो आरामातली नोकरी करायची हे तुम्ही ठरवा. त्याच्या एवढी मेहनत करायची गरज आहे. अभ्यास करताना आतापर्यंत मला सांगा एखादा मुलगा अभ्यास करताना त्याचा मृत्यू झाला असं आहे ऐकलं? एखादा मुला एखादी न्यूज ऐकली, एखादी रील बघितली की अभ्यास करता करता घामाच्या धारा लागल्या, सर बघितलं ऐकलं? आतापर्यंत भविष्यात होणारही नाही, झाली नाही. अभ्यास करताना कोणाला घाम आला आतापर्यंत बघितलं? अभ्यास एनिवन कोणत्याही पद्धतीने करू शकता, बसून करू शकता, मांडी घालून बसून करू शकता, झोपून करू शकता, खुर्चीवर बसून करू शकता. याला बंधन आहे? पुस्तक वाचण्यासाठी बंधन आहे? मग एवढ्या सोप्या जर गोष्टी असतील तर तुम्ही त्या अवघड करू नका. त्या सोप्या आहेत त्या सोप्या ठेवा. फिजिकलला तुम्हाला ठराविक दिलेला आहे 1600 मीटरला 5.5 मिनिट टाइम वेळ दिलेला आहे. अंतर तुमच्या जवळ आहे. तुम्हाला काय गाठायचंय? परिश्रम करायचं, मेहनत करायचं, तिथं पोहोचायचं. गोळा फेकला, डिस्टन्स दिलंय 8.5 मीटर. गोळ्याचं वजन तुम्हाला माहिती आहे, किती गोळा फेकल्यानंतर किती मार्क पडतात हे तुमच्या समोर आहे. 100 मीटरला
डिस्टन्स दिलेलं आहे, टायमिंग दिलं आहे 11 सेकंद 11 सेकंद मायक्रो 50 सेकंद मध्ये यायचे. हे सगळं क्लिअर आहे ना तुमच्या समोर. मग पोलीस भरती अवघड आहे का सोपी आहे तुम्ही ठरवा. जर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही अवघड केला तर ती 100% अवघड आहे. ती भरती तुमच्याकडून वर्ष येत्या 10 वर्षातही होऊ शकत नाही. आणि जर तुमच्या मनात जिद्द असेल तर ती येणाऱ्या या भरतीमध्ये 13 ते 14 हजार मध्ये तुमच्या सगळ्याचा नंबर लागला पाहिजे. जर तुमची इच्छा असली तर. शिक्षकाची इच्छा असून मुलं भरती होत नाही. शिक्षकाचा श्रम फक्त 10%, 90% श्रम तुमचं. मेहनत तुम्हालाच करायला. रणवीर सर जर तुमच्या स्वतः ग्राउंडला उभे राहत असतील, ग्राउंड घेत असतील, पळत असतील सोबत, तर मित्र होत ती झाली, त्यांची प्रोग्रेस झाली. तुम्हाला ते गायडन्स करतात असं पळायचंय. पण तुम्ही इथं बेटर येत असाल, 5 मिनिट 30 सेकंदात येत असाल, पण अरे भरतीला तुम्ही पळाले नाही तर तिथं आम्ही येऊन पळू शकतो का? सर येऊन पळू शकतात का? हे तुम्हालाच करायचंय. लक्षात घ्या, हे तुमचं काम नाही, ते 90% काम तुमचं तुम्हाला करायचं. हे ज्याच्या डोक्यात बसलं तो एका भरतीच्या वेळ जास्त वेळ घेत नाही. सिंगल भरती भरपूर झाली. सगळं क्लिअर आहे ना तुमच्या समोर. काय विचारणार हे क्लिअर आहे. ग्राउंडला काय इव्हेंट आहे ते क्लिअर आहे. आणि मग तुम्ही म्हणसाल माझे पाय दुखतात तर मला अभ्यासाचा त्रास आहे. भाऊ हे लक्षात घ्या, प्रभू श्री रामालाही 14 वर्षाचा वनवास करायचं काम पडलं. त्यावेळेस त्याला देव पण घडलं. लक्षात आलं. वनवासाच्या अगोदर प्रभू राम कोण होते? फक्त एका राज्याचे, ठराविक राज्याचे कोण होते? राजा होते ना. त्यांचे वडील दशरथ राजा होते ना. मग आता जशी पाटीलकी बापाकडून पोराला जाईल तशी त्या पद्धतीने पाटीलकी त्यावेळेस राजेशाही भेटली असती. पण त्यांनी ती हे केली का? त्यांना मिळवली का? मिळवून घेतली का? मग त्याच्यामुळे जर 14 वर्षाचा वनवास संघर्ष करून त्यांनी संपवून देव पण आणला स्वतःला, तर तुम्हाला 14-15 वर्ष थांबायची गरज नाही. तुमच्यात जर मेहनत असली, पहिल्या भरतीत जर लागले, 19-20 वर्षात लागले, 4 वर्षात डिपार्टमेंटली PSI जर झाले, तुम्ही 30 वर्षाच्या आत आता जर भरती झाली तर 30 वर्षाच्या आत PI, API या पदापर्यंत जाऊ शकता. सिनियर PI पर्यंत जर स्वतःची प्रोग्रेस असली तर. काही लोक अजूनही बघा 50-55 वर्षाची तर रिटायरमेंट व्हायला आले एकाच पोस्टवर आहे. त्यांनी हालचाल केलेली नाही. तुम्हाला शिपाई मिळालं म्हणजे त्याच्यात थांबू नका. अजून प्रोग्रेस घ्या. डिपार्टमेंटली PSI द्या. अजून कुठल्या तरी परीक्षा देत राहा. तर कुठं समाजामध्ये तुमची मान उंचावली जाईल. पोलीस कॉन्स्टेबल भरपूर, शिपाई भरपूर झाले. काही लोकांना तर आता इज्जत पण मिळत नाही शिपायाला. बघता तुम्ही सोशल मीडिया. जेवढी पोस्ट मोठी तेवढी इज्जत जास्त आणि तेवढी परिश्रमही जास्त. लक्षात घ्या, तेवढी मेहनतही जास्त करावं लागत. असं नाही की शिपाईची मेहनत करायची, PSI व्हायचं स्वप्न काय असं बघायचं, असं होऊ शकते का? तुम्हाला मेहनतही तेवढीच जास्त करावं. हा काळ जास्त नाहीये. तुम्ही हालचाल केली आणि नाही जरी केली, तुम्हाला 2 वर्षाच्या जास्त तुमच्या घरचे स्पर्धा परीक्षा करू देत नाही. आता इथे बसलेला सर्वात मुलगा असो की मुलगी असो, तुमची जी फी स्वरूपात काय जे देणगी देत आहे हे तुमच्या घरचेच प्रोव्हाइड करतात. एखादा असू शकते की स्वतःचं काम करून तो भागवत असत. बरोबर की चुकीचे? जर 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत अजूनही घरचेच पोचतात आपल्याला, तर 25व्या वर्षी तरी आपलं देणं लागते त्यांना. 25 वर्ष त्यांनी सांभाळत, पुढचे 25 वर्ष तुम्ही सांभाळा त्यांना, तेवढं तर जमल ना. हे कधी समजू शकता, कधी करू शकता. नाक्यावर टिकाव फावडे घेऊन किंवा टोपले घेऊन जाऊन जमणार आहे का? त्याच्यात तुमचा उदरनिर्वाह होत नाही. लक्षात आलं तुमच्या? तर तुम्हाला काहीतरी जगाच्या वेगळं करा. 99 मुलाच्या काहीतरी वेगळं करा, तर तो तुमची एक जागा फिक्स आहे. ज्या वेळेस भरती निघल, मग कोण हिंगोलीला फॉर्म भरेल, कोण वाशिमला भरेल, कोण मुंबईला भरेल, तिथं जागाचा स्ट्रक्चर बघून, जागेची कॅटेगरी बघून, जर एखाद्या कास्टला OBCला जागा आहे तर 10 आणि तुमच्या कास्टमध्ये तुमच्या क्लासमधला एक पोरगा 10 OBC वाला आहे, तर इथं असं समजून जा या 10 पैकी एक जागा माझी ही फिक्स आहे. तर ती बोलण्यातून, सोशल मीडियातून किंवा स्टेटस ठेवल्यातून होणार नाही. त्यासाठी करावं लागेल तुम्हाला मेहनत, मेहनत, मेहनत. संघर्षाशिवाय काहीच नाही. बिझनेस करताय तरी संघर्ष करावा लागेल, नोकरी करताय तरी संघर्ष करावा लागेल, नोकरी लागायची तरी संघर्ष करावा लागेल. हे जर देवाला चुकलं नाही तर आपण कोण कुठले?
लक्षात आलं ना? जे बिझनेसमॅन आहेत आता बघता तुम्ही सोशल मीडियावर, काहीच सांगायचं काम नाही तुम्हाला, सगळं बघितलेलं आहे. जेवढे उदाहरण देईल तेवढे सगळे तुम्ही बघितले. काही लोक पेट्रोल पंपावर कामावर होतात, आज अंबानी सारखे रिलायन्स इंडस्ट्री तयार केली. त्या गोष्टी सांगण्याच्या नाहीये, त्या तुम्ही ऐकलेल्या आहेत. पण एक उजाळा म्हणून तुमच्या लक्षात या की कधी तुमचं नशीब नाही, पण कधी तुमची मेहनत तुमचं रंग लावत हे सांगता येत. तुम्हाला करावं लागेल मेहनतच. तुम्हाला योग्य एवढं जबरदस्त मार्गदर्शक लागलेले. तर गीते सराला तर मी बऱ्याच दिवसापासून ओळखतो, त्यांचे माझे चांगले परिचय. इथं भेटल्यानंतर सरांनाही बोललो. सरांच्याही बोलण्यातून लक्षात आलं की यांचं एकच टार्गेट आहे, फक्त माझा मुलगा भरती करायचा म्हणजे करायचा. आता याच्यात जर तुम्ही यांना साथ दिली तर यांचं स्वप्न 100% पूर्ण होईल. जीही बॅच ठेवली 50 मुलाची, 60 मुलाची, 70 मुलाची, त्याच्यापैकी जर 50 मुलापैकी माझ्या सरांना, मला तर सरांना आश्वासन दिलं की सर मी 45 मुलं मी भरती करून दाखवतो बोलायचं. तर सरांनी जो मला विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला तुम्ही तडा जाऊ दे म्हणून. काहीच वेगळं नाही, सांगितले त्या पद्धतीने सगळं पिक्चर क्लिअर आहे. पुस्तक तुमच्या समोर उघडे, अभ्यासाचं पुस्तक उघडे, फिजिकल साठी पुस्तक उघडे. सर्व योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत तुम्हाला फिजिकलला बघतोय मी टचमध्ये सरांच्या. आणि सरांची बुद्धिमत्ता गणित तर तुम्हाला माहिती आहे. सरांचं मराठी व्याकरण बऱ्यापैकी जबरदस्त आहे. कुठंतरी सोशल मीडियाच्या नादी लागून किंवा काहीतरी अतिशोक्ती सांगून काही अर्थ नसतो. तुम्हाला एक दिवस त्याचं प्रॅक्टिकल द्यावं लागेल. मी जर सांगत असेल की माझ्या भूमिपुत्राला तुम्ही कशी आली ते मी भरती करतो, अरे पण तू पळालाच नाही, तू अभ्यासच केला नाही, मी भरती काय करू? लक्षात आलं तुमच्या? तर ही मेहनत तुम्हाला करावी लागते, करून घेणाऱ्या शिक्षकाला करावं. अशा पद्धतीने जर तुम्ही याच्याकडे लक्ष केंद्रित केलं, एका भरतीच्या वयात जास्त वेळ लागत नाही. ठराविक पोलीस भरतीच तुम्ही धरून पकडू नका. जेही फॉर्म येतील सुरुवातीला, जोपर्यंत तुम्हाला करायचं तुमचं ड्रीम पूर्ण होत नाही तोपर्यंत करत राहा. मग ते स्टाफ सिलेक्शन असो, BSF असो, एनिवन ज्या पण भरत्या निघतील, नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, तिथं फॉर्म भरत चला, तिथल्या परीक्षा देत चला. तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न लक्षात येईल, तुमचा अभ्यास तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. एखाद्या भरतीचा जर फॉर्म भरला तिथं जर 5 आणि 10 मार्क येत असतील निगेटिव्ह, काही लोकांना मायनस मध्ये मार्क जातात, -0 निगेटिव्ह मार्किंग जर असतील तर त्या मुलांनी भरती करून काय अर्थ आहे का? तुमची क्वालिटी वाढवा, क्वांटिटी वाढवा. वाचन जास्त ठेवा. वाचन जर जास्त ठेवलं तर तुमची क्वांटिटी वाढेल. मग प्रश्न कुठलाही तो तुमच्या नजरा खालून एकदा गेला की तो येणार म्हणजे येणार. जर तुमचं वाचन असलं, तो प्रश्न तुम्ही 6 महिन्यापूर्वी जरी वाचला तो पेपरला जर पडला, आठवत नाही, पण या 4 ऑप्शन पैकी तुम्ही एक गेस तरी लावू शकता की यार बाबा हे असू शकते, तर तिथं 90% तुमचा अनुमान किंवा तर्क बरोबर लावू शकतो. 6 महिन्यापूर्वी वाचलेला, 6 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी अभ्यास केलेला वाया जात नाही. माणसाला अजून भरतीच पडली नाही, भरती लागल्यावर पण नाही, त्यावेळेस होत नाही. असे कितीतरी लोक आहेत, कितीतरी महाराष्ट्रात मुलं आहेत, 18, 17 लाख फॉर्म येतात महाराष्ट्रात. कॉम्पिटिशन किती वाढत चाललंय बघा तुम्ही. 12वी पास जर यावेळेस जर बॅच निघली 12वी पासची तर 7.5 लाख मुलाची बॅच निघली. एक 12वीची बॅच 7.5 लाख. आणि सगळ्या डोक्यात हेच चाललंय, स्पर्धा परीक्षा, आर्मी पोलीस. आणि हे क्षेत्र आलेले खाली. कंपन्या बंद पडायला लागल्या, बघितलं तुम्ही कोरोनात त्यांची लायकी दाखवली. जे मॅनेजर पोस्टवर होते कंपन्याला ते घरी आले. एकमेव क्षेत्र असं आहे की इथं तुमच्या नोकरीला, तुमच्या अस्तित्वाला हात लागू शकत नाही. ते जर मिळवायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला मेहनत करावं लागेल. एकदा भरती झाल्यानंतर तुम्ही कसे झाले, काय झाले, किती अभ्यास केला, रोज पुस्तक घेऊन बस हे कोणी विचारत नाही. जे आहे ते भरती होईपर्यंत एकदा अंगावर वरती चढू द्या. छाती भुकते का नाही तुमची बघा. आता नवीन नियम लावला आहे शासनाने, आईचंही नाव लागते आणि बापाचंही नाव लागते. पण ती इमॅजिन करा तुम्ही डोळ्यासमोर, ती तस्वीर, तो जो फोटो आहे तो डोळ्यासमोर, तो प्रसंग डोळ्यासमोर आहे ना, की आपल्या छातीवर आईबापाचं नाव आहे आणि आपले दुश्मन, आपली भावकी, बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी भावकी जळकी असते. हे जर समोर बघत असतील आणि छातावर नाव दिसत असत तर
तुमच्यापेक्षा तुमच्या बापाची तुमच्या आईची छाती गर्वानं जास्त फुललेली असते. हे करणार फक्त तुम्हीच. हे तुमच्यावर डिपेंड आहे सगळं आणि तुम्हालाच करायचं. सरांचा तुम्हाला सपोर्ट असेल, रणवीर सराचा सपोर्ट असेल, सागर सराचा सपोर्ट असेल, एवढी तळमळ मी खरोखर मी पहिल्यांदा बघतो. मी भरपूर ठिकाणी जातो, भरपूर ठिकाणी मार्गदर्शन करतो. माझेही क्लासेस आहेत, माझ्याही इकडे जवळपास 19 लोकांचा स्टाफ आहे टोटल. पण एवढी तळमळ मला कोणाला दिसली नाही. जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आहे म्हणतात, बघितलं सांगण्याहून समजून नाही ते लक्षात येते. राहण्याची व्यवस्था जी पाहिजे तशी मस्त निसर्गरम्य वातावरण, गिजगिज नाही, काय नाही. थोडा बाहेरून येत असतील त्रास आहे, तुम्ही तर सगळे इथंच थांबलेले आहे. 2 टाइम फिजिकल करा, 2 टाइम अभ्यास करा. सराव पेपर सांगितलं सरांनी, जेवढे जास्तीत जास्त सराव प्रश्न होतील तेवढे जमा करून ठेवा, साठवून ठेवा. आज पेपर झालेला महिन्यानी जर त्या पेपर मधला एक प्रश्न विचारला तर तो कोणी पाठ असला पाहिजे, याला म्हणतात अभ्यास. नाही तर आज पेपर घेतला की परवा दिवशी जर पेपर त्यात प्रश्न विचारले तर येणार नाही. असे भरपूर लोक आहेत. या मुलीचं बघून ही मुलगी काहीतरी पेपर सोडवायचा म्हणून, इज्जत ठेवायची म्हणून तिथं काहीतरी गोल करत, पण ही मुलगी तिथं परीक्षेला येईल का? जर आली तरी हिला दाखवायला चान्स मिळेल का? त्याच्यामुळे जे ते डोक्यात ठेवा, रायटिंग मध्ये ठेवा. प्रत्येक गणित सोडवत राहा. इथं कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल देत असतील तर त्याची मेथड लक्षात ठेवा, त्याला शॉर्टकट मध्ये करण्याचा प्रयत्न करा. एक गणित नाही समजलं की बाबा एवढे मुलं बसले याच्यातला एकालाच नाही कळत, ती शंका ती भावना मनात दाबू नका. बिंदास सरांना विचारा, सर मला हे कळालं नाही. लाज ठेवू नका. जो लाजला तो घरी गेला. लक्षात घ्या, अधिकारी वालागले, कोणाला शिपाई व्हायचं असेल, कोणाला PSI व्हायचं असेल, कोणाला संबंधित जिल्हा परिषदचा अधिकारी व्हायचा असेल, नगर परिषद व्हायचं असेल, फेस करण्यात ती तुमच्या ताकद ठेवा, बोलण्याची तुमच्या ताकद ठेवा. एखादा जर PSI झाला चुकून तर PSI ला कुठल्या कुठल्या प्रकारचे फेस करावं लागतं माहिती तुम्हाला? त्या पोलीस स्टेशनचा तो कोण असते, मेन असते PSI. PI नंतर खाली तोच आहे. सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर पडलेल्या असतात. तिथं तुम्हाला चांगल्याही गोष्टीचा अनुभव येईल आणि वाईट गोष्टीचाही अनुभव येईल. तर तुम्ही बोलके व्हा, बोलायला पाहिजे. चुकलं तर ठीक आहे, शिकायला नाही. शिकणारा माणूसच चुकल ना. ऑलरेडी जर तुम्हाला सगळ्या गोष्टी येत असतील तर तुम्ही आले नसते, आणि ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी येत असतील तर सरांनी एवढी मेहनत करून शिकवलं नसतं. त्याच्यामुळे हा तुमचा जो संघर्ष आहे हा थोड्या दिवसाचा आहे. 3 ते 4 महिन्यात या सगळ्या क्लासमध्ये बसणाऱ्या मुलाच्या अंगावरती वरती पाहिजे. 4 महिन्यातच तुमचा रंग दाखवून मिळेल. मग ती मजा बघा किती वेगळी. एकदा युनिफॉर्म जर अंगावर घेतला तर ती मजा वेगळीच आहे. पैसे देऊन ती मजा घेता येत नाही, तो अभिमान जमा करता येत नाही. पैसा किती मुला घरचे, तुम्ही किती श्रीमंत असा, पोलीसची गोली घालू शकता का? नाही जमणार ना, अधिकार नाही. तो त्या ठराविक माणसाला, त्या ठराविक मुलाला मुलीला अधिकार दिलेले आहेत शासनात. ती मिळवायची असते, घ्यायची नसते. खरेदी करता येते का? ती खाकी वर्दी खरेदी करता येते का? असे तर सगळ्यांनीच खरेदी करून घातले असते ना. टोल वाचवले असते, गुंडगिरी केली असती, भाईगिरी केली असती. ती मिळवायची तुम्हाला. तुम्हाला सांगितलंय 13,000 जागा आहेत. 13,000 जागा ओपन केलेल्या तुमच्या समोर. ज्याला न्यायची ते घेऊन जा. बंधन दिलंय का त्यांनी? हा जर पोरगा सिलेक्ट झाला तर याला अडवू शकतात का? तू घेऊ नको वर्दी, मला दुसऱ्याला द्यायची. अशातला प्रकार आहे. ते तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. पण एवढ्या क्लासमधून किंवा एवढ्या महाराष्ट्रामधून 18 लाख 17 लाख फॉर्म मधून किती लोक नेऊ शकतात? फक्त 13,000. तर ती तुम्हाला मिळवायची. कोणी देणार नाही हातात आणून तुम्हाला की हे घे बाबा, तू माझ्या जवळचा आहे, यावर्षी तू घे, पुढच्या वर्षी मी घेतो. किंवा पण तुमचा मित्रही म्हणणार आहे, बाबा तू वेटिंगला आहे, मी पोस्टपोन करतो, माझ्या त्या खालचा वेटिंगला तू येशील. कोणी करणार नाही. जी मेहनत येते तुम्हाला करायची, जी वर्दी येते तुम्हाला मिळवायची. त्याच्यामुळे बाकी ज्या गोष्टी आहेत मी आता बघितलं क्लासचं व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. फक्त लक्ष केंद्रित करा. जी गोष्ट नाही समजली सरांना विचारा, 2 वेळेस रिपीट करा, 3 वेळेस रिपीट करा. आणि तुम्ही निवासी असल्यामुळं तुमच्या बाकी लोकांपेक्षा तिथं तुमचा 30% तुमचे चान्सेस भरती होण्याचे वाढले. ज्यावेळेस म्हणशील त्यावेळेस सर लेक्चर घेऊ शकतात. नाहीतर मग पाऊस चालू आहे, मी येऊ शकलो नाही, गाडी बंद पडली, मी येऊ शकलो नाही, चिखली मी येऊ शकलो नाही, हे कारण नाही. ते चिखल रात्री 8 वाजता तुम्हाला जर म्हणलं इथं हजर आहे तर तुम्ही तयार.
10 वाजता म्हणलं तर तयार. सरांची जिद्द तळमळ आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला वाटायला लागलं आज काय आपण थकलो नाही, सर 1 तास लेक्चर घ्या, एक्स्ट्रा घ्या, घेऊ शकतो. त्याच्या बोलण्यातून जिद्दतून कळून लगेच लक्षात येईल. तर या गोष्टीकडे तुम्ही आढावा घ्या. आपल्या याच्या अगोदर काही गोष्टी चुकल्या असतील त्या सोडून द्या. झालेली घटना कोणी बदलू शकत नाही. ब्रह्मदेवही बदलू शकत नाही. का बदलू शकते? पण येणारी गोष्ट तर आपण थांबवू शकतो ना, तिच्यात बदल करू शकतो ना. झालेली गोष्ट कोणी नाही आणू शकत. एवढ्या दिवस मागं काही तुम्ही लक्ष घातलं नसेल किंवा बाकीकडे जास्त लक्ष असलं ते सगळं सोडून द्या आणि केंद्रित फक्त फोकस नोकरीकडे फोकस करा. एक वेळेस अंगावर नोकरी लागू द्या, वरती लागू द्या, तुमची दुनियाच बदलते. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा टोटली चेंज होते. आणि हे जर अजून 5-6 वर्ष असं चाललं तर अजूनही दृष्टिकोन चेंज होते की म्हणतात या फालतू आहे, असंच काम करावं लागेल. आपल्याहूनच घ्या ना, आपणच कोणाला तरी म्हणून असेल त्याला जर त्या पुराणी 5-6 वर्ष झाले कंटिन्यू स्पर्धा परीक्षा करत असेल, भरती करत असेल, एखाद्या वेळेस आपल्या मित्रात मैत्रिणी चर्चा आहे, अरे ही तर लय दिवस झाली करायला लागला, अजून झालं नाही. तर या घटनेला तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला याच भरती व्हायचंय आणि याच्यात जेवढी ताकद आहे तुमच्यात तेवढी लावायची. खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, डाईट व्यवस्थित घ्या आणि अभ्यासही व्यवस्थित घ्या. पोलीस भरती सगळ्यात जर सोपं काय काय असेल तर पोलीस भरती माझ्या मते. तुम्ही कशा पद्धतीने करता त्याच्यावर सगळ्यात सोपं पोलीस भरती. एका भरतीत मग ती 5,000ची निघो किंवा 10,000ची निघो किंवा 18,000ची निघो, कमीत कमी 200-250 मुलं आपले आहेत म्हणजे आहेत. कारण की त्या पद्धतीने त्यांना गायडन्स केलेलं असते, टीच केलं असते. तुमची टीम तर माझ्या टीम पेक्षा एवढी जबरदस्त आहे शिकवण्याची, टीचिंगची काहीच बघण्याचं काम. ते सरांचा मी अनुभव घेतलेला आहे त्याच्यावर. माझ्यापेक्षा एक, आपण मराठीत म्हणतो ना, एक काकान शिल्लक आहे, एक काकान ही टीम जास्त आहे माझ्या टीम पेक्षा. 19-20 लोकांचा स्टाफ आहे माझ्याकडे. मी यांना म्हणले की सर माझ्याकडे शिकवायला या, पण सर माझे मुलं सोडून मी येऊ शकत नाही, कारण की या माणसाची जबाबदारी घेतली तुमची. मग यांनी जर तुमची जबाबदारी घेतली तर तुमचं काहीतरी लागते ना देणं त्यांना. तुमच्याकडून फीच्या व्यतिरिक्त काही मागतात का? फक्त मागतात वेळ. तुम्ही आले तिथं चिखल बनवून, माती बनवून मूर्ती बनवण्याचं काम सर करतात. मूर्त्या 2 प्रकारच्या बनतात. देवाचीही मूर्ती बनते, दानवाचीही बनते. तुम्हाला कोणती मूर्ती बनायची हे तुम्ही ठरवायचं. बनवणारा हा कारागीर, मूर्ती तुमचीच बनते. कुठलीही शंका अडचण असो घाबरायचं नाही, बिनधास्त सरांना बोलायचं, गोष्टी शेअर करायच्या. सर मला हे समजलं नाही, मला ते समजलं नाही, सर फिजिकल घेतो स्वतः, सरांना सांगायचं. इम्प्रूव्हमेंट होत असेल नसेल ते सगळ्या गोष्टी दाखवायच्या. ग्राउंडला सुट्टी मारू नका. तुमच्यासारखे कितीतरी लाख मुलं सध्या याच परिस्थितीत बसलेले आहेत. अजूनही लक्षात घ्या, जसे तुम्ही माझ्या समोर 20-30-35 लोक बसल्या, अशा पद्धतीने कितीतरी लाख सध्या रविवारची संडेची कार्यशाळा सेमिनार लागलेली बसलेली. त्या मुलाच्या व्यतिरिक्त वेगळं करा. काही मुलं हॉस्टेल करून राहिलेले तर काही मुलं जाणं नाही करत. पण ही जी मेथड आहे, ही जी हॉस्टेलची, ही एकदम व्यवस्थित सुविधा आहे, जेणेकरून तुमच्यावर लक्ष 100% सरांचं लक्ष राहतं. अशा पद्धतीने ही पोलीस भरतीचं शॉर्टकट मध्ये थोडी माहिती आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही सरळ सेवा कुठलीही करू शकता. सेम आहे, सरळ सेवेचे स्ट्रक्चर दिलेलं असते. IGPS TCS जर परीक्षा घेत असाल तुमच्या समोर त्याचा सिलेबस ठेवलेला आहे. 25 मार्काचा इंग्लिश, 25 मार्काचा मराठी, 25 मार्काचा मॅथ रिझनिंग, 25 मार्काचा GS हे ठरवलेलं ना. त्याच्या व्यतिरिक्त थोडी आहे. पण तुम्ही जर याच्यात लक्ष दिलं तर ते तुमच्यासाठी काही अवघड नाही. नाही तर या 25 मार्कासाठी तुम्हाला 25 पुस्तकं वाचायला, त्याला काही अर्थ नाही. कुठल्या शिक्षकाचे पुस्तकं वाचायची, कुठल्या लेखकाचे पुस्तक वाचायचे, हे सरांना विचारूनच करायचं. जसं की मार्केटमधून के सागर खतम झालेले, आता येतात का के सागरचा आवडतो बघताय का? सुरुवातीला 7-8-10 वर्षापूर्वी के सागर भरपूर चालायचं, आता संपलंय ते. आणि आता हे जरी येत असतील नवीन अपडेट तर फक्त वरचं पेज चेंज करतात, बाकी काही नाही चेंज.
फक्त चेंज आणि आपले 2-3 प्रश्न 2-3 मेथड वाढवायचे. सेम द्यायचे. पुस्तकं कोणाचंही वाचा, मग ते कुठलाही लेखक असो, काही घेणं देणं नाही. सेम चॅप्टर असं, फक्त नियम लक्षात ठेवा. उदाहरणं ऑटोमॅटिक येतात, ऑटोमॅटिक सॉल्व्ह करू शकता. गणिताचे नियम लक्षात ठेवा, मराठी व्याकरणचे लक्षात ठेवा आणि इंग्लिश ग्रामरचेही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे तर तुम्ही तयारी व्यवस्थित करा. सर तुमच्या मागं सोमानी उभे आहे. सांगितल्या पद्धतीने बरोबर त्यांचं मानव कौतुक आहे. रणवीर सरांना असो, सकाळी ग्राउंड घेऊन परत फ्रेश होऊन लेक्चर घेणं खाऊ नाहीये. पैसा कुठूनही मिळते, पैसा कमवण्याचा उद्देश नाहीये त्या व्यक्तीचा. दुसरे कोणतरी तुम्हाला टीचिंग म्हणून ठेवतील ते ग्राउंडला, वा घ्या सर या मुलांचं ग्राउंड, पण ते त्या पद्धतीने करत नाही. सर इथे सर जर बाहेर गेले तर एका सेमिनारचे एका लेक्चरचे 1000 रुपये आणतात. 45 मिनिटं बोलण्याची एवढी क्वालिटी द्यायच्याकडे. मॅथ रिजनिंग आम्ही बघितलं नाही, आम्ही त्यांना ऑफर दिली 2-3 दिवस मध्ये आले नाही. तुमच्याजवळ 2-2 तास बोलण्याची त्या माणसाला काही गरज नाही. सागर सर असते, मराठी व्याकरण तुम्ही बघाच लागते, व्यवस्थित जबरदस्त त्यांचा असं तो आहे. जो मान सन्मान तुम्हाला मिळणार भविष्यात आहे किंवा समाजात, तो मान सन्मान या लोकांमुळे मिळणार. तर यांचा मान सन्मान कुठं कमी झाला नाही पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? जर रणवीर सर एखाद्या वेळेस ग्राउंडवर एखाद्या मुलाला मारतही असते तर ते तुमचं भल्यासाठी मारताय. त्यांचे कोण पाहुणे नाहीये किंवा कोण दुश्मन नाहीये. आई वडिलांनंतर जर सर्वात त्या विद्यार्थ्याची काळजी असेल आणि त्या विद्यार्थ्याचा जर भला विचार करत असेल तर तो शिक्षक असतो. एरिवा मग तो शिक्षक 1ली ते 12वी असो किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षेचा असो किंवा व्यावहारिक जीवनाचा असो. बिझनेस पार्टनर जरी असला, बिझनेस कोच जरी असला तर तो तुमच्या चांगल्यासाठीच सांगेल. कुठली गोष्ट चांगल्यासाठीच करेल. त्याच्यामुळे यांचाही मान करणं तुमचं कर्तव्य. जर तुम्ही शिक्षकाचा मान करत ना, मान सन्मान ठेवत ना, तर तुम्ही आयुष्यात काहीच कमवलेलं नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला घडवण्यासाठी जे धडपड करतात तुम्ही त्याच धडपडीने यांना वाटा ठेवा. तुम्ही बाकी हे चालायचं जे अजून कोणतरी तुम्हाला बरेच सरांनी सांगितले, यांचं जोपर्यंत मुलांच्या डोक्यात मी भरतीचं वातावरण तयार करत नाही आम्ही थांबणार नाही. त्याने आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं, चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी सोडून द्या. भरती होणं अवघड नाही. कोण म्हणत असेल की मी 10 वर्ष करतो 5 वर्ष करतो, ते एकदम चुकीचा सल्ला आहे. तो वेगळ्या ट्रॅकने किंवा वेगळ्या पद्धतीने भरती करायला लागतो. तो भरतीला साईड बिझनेस किंवा जोडधंदा म्हणून बघतो. पण प्रॉपर आता जर तुम्ही इथं हजर आहात तर तुमच्या मागे दुसरं काही काम आहे? प्रश्नच येत नाही ना. हॉस्टेलमध्ये राहणारा मुलगा दुसऱ्या कामाचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे जेवढं लक्ष होईल तेवढं लक्ष द्या. आणि येत्या 4 महिन्यात जर वेळेस मी 4 ते 5 महिन्यानंतर मला पुन्हा सेमिनार किंवा मी पुन्हा मार्गदर्शन करायला तर यापैकी बऱ्यापैकी मुलं हे मला डबल पुन्हा इथे दिसणार नाही. आणि सगळ्याच्या अंगावरती भरती असणार एक मी आशा ठेवली आणि तुमच्याकडून तेवढी अपेक्षा ठेवली. सरांकडून तर आहेच. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, सर जेवढे मुलं तुम्ही आज तुमच्या नजरेसमोर बघणार तेवढे पुढच्या सेमिनारला तुम्हाला दिसणार नाही. ही शाळा आहे, आज तुम्ही गेले उद्या नवीन तयार होणार, पण तुम्हाला गुरु भेटणार नाही. अकॅडमी भरपूर आहेत, क्लासेस भरपूर आहेत महाराष्ट्रात, असं नाहीये. भरपूर काहीच पाहिजे काम नाही. एका ठिकाणी 5-5, 6-6, 7-7 अकॅडमी टाकलेले आहेत. तो एक त्यांचा बिझनेस चालतोय सध्या. बिझनेस न करता मुलाचं भविष्य घडवा, त्या मुलाचं स्वप्न पूर्ण करा. तुम्ही फुकट थांबताय का इथं? तुम्ही फी भरताय ना, मग तुमच्याकडे लक्ष देण्यात काय व्हावं? नाव कधी होईल? मी तुम्हाला भरती केलं, सरांनी भरती केलं, त्यावेळेस माझं नाव होईल ना. मग फी साठी कुठल्याही प्रकारचा जर एखादा क्लास तगादा लावत असेल तर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, याला आपल्या भविष्याची काही घेणं नाही. आले तर आले, नाही तर गेले तर गेले. जा ग्राउंडला इथून सोडून द्यायचं, तुम्ही तुमचं ग्राउंड करून या. 45 मिनिटं इथं लेक्चर द्यायचं,
आणि निघून जायचं, समजलं नाही समजलं काही नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच क्लासच्या ठिकाणी हीच पद्धत चालली. मग ढीगभर पोरं बसवायचे, काही अर्थ नाही. तुम्ही त्या मुलाचे पाप लागतात तुम्हाला. एखाद्या मुलाची हाईट जर उंची 160 सेंटीमीटर 162 सेंटीमीटर आहे, त्याचं वय वर्ष 25 आहे, त्याला पोलीस भरतीला ऍडमिशन देताय, तुम्ही मूर्खपणा. त्या मुलाचं तुम्ही आयुष्याचं नुकसान करता. लक्षात आलं? त्यामुळे या कुठल्या आयुष्याला बळी पडू नका. सरांचं मार्गदर्शन घ्या, रणवीर सरांचं मार्गदर्शन घ्या. 100% आम्हाला जसा यांनी शब्द दिलाय तसा आम्हाला तुम्ही एक शब्द द्या की सर पुढच्या सेमिनारला आम्ही 100% वेळ जर भेटला तर वर्दीवरच येऊ किंवा आम्ही तुम्हाला दिसणार. अशा पद्धतीचं हे पोलीस भरतीचं स्ट्रक्चर आहे किंवा इतर सगळं स्ट्रक्चर आहे. हे स्पष्ट आहे तुमच्या समोर. संघर्ष तुम्हाला करावाच लागेल, तो कोणाला चुकलेला नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला घडवण्यासाठी शिक्षकाचा संघर्ष आहे तसा तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यासाठी संघर्ष करावा. घरच्या आई वडिलांची आठवण येत असेल 6 महिने 4 महिने बाजूला ठेवायचं. भाऊ बहिणीची आठवण येत असेल 4 महिने 8 महिने बाजूला ठेवायचं. घरचे आई वडील वेळ देत असतील, म्हणत असतील बाबा तू 2 भरत्या केल्या 4 भरत्या केल्या, रिक्वेस्ट करा, विनंती करा, मला हे 4 महिने द्या. या 4 महिन्यात जर मी भरती नाही झालो तर तुम्ही म्हणसाल त्या पद्धतीने मी काम करू शकतो किंवा तुम्ही जे म्हणसाल त्या पद्धतीने मी व्यवसाय करेन. असा जर या पद्धतीने जर तुम्ही त्यांना विनंती केली तर मी तर म्हणतो महाराष्ट्रात कोणते आई वडील नाही की तुम्हाला नकार देतील. ही तुमची मनाची स्वतःची तयारी पाहिजे. आई वडिलांना पाठवलं म्हणून येऊ नका, मित्रांना पाठवलं म्हणून येऊ नका. जर तुम्हाला खरोखरच या क्षेत्रात उतरायचं तर नाही तर तुमच्यासारखी तयारी करणारे लाखो मुले, असंख्य मुले, तुम्हाला त्या मुलाच्या काहीतरी व्यतिरिक्त करावं लागेल. बस एवढं बोलून थांबतो. बाकी बिटकरी सर आहेत आमचे सहकारी, ते तुम्हाला 2 शब्द सांगतील. चल, धन्यवाद.